अजून माझ्या मुलांचं आयुष्य सेट नाही झालं ना. काशीश्वर दादाचं आयुष्य कधी सेट होत नाही, पण मुलांचं आयुष्य जो सेट केल्याशिवाय राहत नाही ना. जगाच्या पाठीवर फक्त माझा बाप आहे. 4 पोरी होत्या माझ्या बापाला, कधी तिरस्कार नाही केला. माझ्या मुली म्हणजे माझं वैभव, माझ्या मुली म्हणजे माझी श्रीमंती आहे. आणि अखंड आमच्यासाठी झिजत राहिला तो माझा बाप आहे. एवढे कष्ट केले आमच्या करता, आणि अगदी सुखा समाधानानं आमच्या सगळ्या त्या ठिकाणी बहिणींना संसार करता लावून दिलं माझ्या बापाला. कष्ट आहे बापाचे, श्रद्धा आहे बापाची आपल्या लेकीवरती, फार प्रेम. जगाच्या पाठीवर जेवढं करेल ना बाप, कोणीच करू शकत नाही, कोणीच नाही. लेक वाचली वाढली, माणूस गेलं, बाई बोलली चालली तर दिस उगवेला. लेक असते बापासाठी जसं नारळाचं पाणी, लेक असते बापासाठी जसं नारळाचं पाणी. शमलेल्या बापासाठी लेक एक बुलंद कहाणी. जेवढं प्रेम, जेवढं नातं बाप लेकीचं अतूट आहे ना, तेवढं कोणाचंच नाही माय बाप. आठवा ना, दिवाळीच्या सणाला कधी तुमच्या बापाने नवीन कपडे घेतले? अहो आयुष्य गेलं, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त उन्हाळे पाहिले. यानं त्यानं जर म्हटलं, तुम्ही जर म्हटलं बाबा तुमच्याकरता एखादा नवीन ड्रेस घ्या ना, नाही बाई मी नाही घेत कपडे वगैरे. का? माझी लेकरं म्हणजे माझा वैभव आहे, त्यांना कमी नाही पडलं पाहिजे कोणत्या गोष्टीचं. त्यांची त्या ठिकाणी श्रीमंती कशा करता असेल तर त्यांच्या लेकरांकरताय जपून ठेवता येतं. म्हणून अंतकरणापासून फक्त आणि फक्त शेवटचं वाक्य लक्षात घ्या, आपल्या आई बापाच्या कष्टाची जाणीव ठेवा आणि शेवटपर्यंत तुम्ही त्यांना सांभाळा, तुम्ही सासू सासरे सांभाळा, म्हणजे निश्चितच तुमच्या आई बापच्या सांभाळण्याची चिंता करायची गरज होणार. ही कीर्तनात महत्वाचं आहे सांगणं, कारण जग एवढं बदलत चाललंय. आज लोक आईला आई आणि बापाला बाप म्हणायला तयार नाही दादा. म्हणून फार शोकांतिका वाटते, एका कीर्तनकाराने एका सामान्य माणसाच्या भूमिकेत येऊन आम्ही तुम्हाला सांगावं की दादा तुम्ही तुमचे आई बाप सांभाळा. अरे एवढे ऋण आहे, एवढे उपकार आहे आपल्यावर जीवनामध्ये, तर दुसऱ्याने सांगायची गरजही पडू नये की तुम्ही आई बापाची सेवा करा म्हणून. त्यांची कमवलेली संपत्ती आपण वाटून घ्यायला लाजत नाही, मग आई बापाला गोड भरत तुकडा देताना आपण का लाजावं? शोकांतिका आपल्या भारत देशाची गेल्यावर किंमत कळत असेल उपयोग नाही, कारण आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका इथे मेल्यानंतरच माणूस मोठा होतो. इथे लोकनेता आणि धर्मवेत्ता हा त्याच्या मृत्यूनंतर कळतो. हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे बाबा. म्हणून गेल्यानंतर जर आई बापाची किंमत करत असाल चुकीचं आहे. पंचपक्वान्नांचं जेव घाला चुकीचं आहे. ते जिवंत आहे ना तोवर चांगला घास करून घाला, जीवनामध्ये दुसरं पुण्य नाही. आज विश्व माऊली ज्ञानोबा यांच्या